Good morning, friends. You are welcome to Vadjiring Junior College of Science. We discussed yesterday about the lesson On to the summit. We reached the top. Let's see the remaining lesson today. I was wearing a red scarf which my great friend Lombard, leader of 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago, on May 28th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. I wrote it all the way up the mountain from Darjeeling. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. या मोहिमेमध्ये लेखकाने म्हणजेच तेंजिनने की जो रेड कलरचा स्कार्फ घातला होता तो त्याला त्याचा मित्र लंबार्ट की जो स्विस जी मोहीम झाली होती त्या स्विस मोहिमेचा तो लीडर होता 1952 रोजी ती मोहीम झाली होती आणि त्या मोहिमेमध्ये जेव्हा नेतृत्व करत होता लंबार्ट तेव्हा लंबार्टने लेखकाला तो जो स्कार्फ होता तो भेट म्हणून दिला होता आणि 1 वर्षापूर्वी ही गोष्ट घडलेली होती की 1952 रोजी साधारणतः मे महिन्याच्या 28 तारखेला जेव्हा की हे दोघे दार्जिलिंगच्या शिखरावरती 28,215 फूट उंचीवर असताना त्यावेळे हा स्कार्फ त्या लंबार्टने लेखकाला दिला होता. लेखक म्हणतो मी हा स्कार्फ घातलेला होता अगदी दार्जिलिंगच्या त्या उंच कठड्यावर जेव्हा मी उभा होतो आणि मला आठवतंय की तो माझ्यासोबत होता. लेखकाचा प्रिय मित्र लंबार्ट हा लेखकासोबत असल्याचा भास त्यावेळी लेखकाला होतो आणि तो जो स्कार्फ होता लेखकाजवळ तो त्याला लंबार्टची आठवण करून देत होता. त्याच्या मनामध्ये पूर्णतः हे फिट बसलं होतं. हे क्लिअर झालं होतं की आपला मित्र नेहमीच एवढ्या उंचीवर असतानाही आपल्यासोबत आहे आणि तो खूप उत्साही होता, आनंदी होता या मोहिमेच्या दरम्यान. लेखकाचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट मिळवतो, एखाद्या गोष्टीवर आपण विजय मिळवतो त्यावेळी आपल्यासोबत असणाऱ्या लोकांची आपल्याला नेहमीच आठवण येते, जवळच्या लोकांची नेहमीच आठवण येते. अशाचपैकी लेखकाचा जो मित्र लंबार्ट होता तोही आहे की या मोक्याच्या वेळी, या विजयाच्या वेळी, या आनंदाच्या वेळी त्या मित्राची आठवण येणं साहजिकच आहे आणि म्हणून या ठिकाणी लेखक त्याचा आवर्जून उल्लेख करतो. चला तर आता पुढे जाऊया. Below, all the hills and mountains look like gods and goddesses to me. The plains below looked like so many broken pieces of the map. लेखक या ठिकाणी सांगतो की खाली पाहिल्यानंतर त्या पर्वतरांगानंतर उभं राहून खाली पाहिलं तर लेखकाला आजूबाजूचा जो भाग होता तो देवी देवतांनी आच्छादल्यासारखा वाटायचा, देवी देवता असल्यासारखा वाटायचा. ही शिखरे, ही पर्वतरांगा देवी देवताप्रमाणे भासत होती आणि एवढंच नाही तर सपाट भाग जो खाली दिसत होता नकाशाचा कापलेल्या तुकड्याप्रमाणे तो वाटत होता.
नकाशाचे वेगवेगळे तुकडे तुकडे केल्याप्रमाणे खालचा जो सपाट भाग होता तो लेखकाला वाटत होता. पुढे 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 20 or 30 feet below the top, there was enough flat square for 2 people to sleep. You could pitch one tent there. The summit is flat on one side and steep on the other. There is snow on the northern side, rocks on the south and east, and snowy rocks on the west. We stay on the top a little more than 15 minutes. We were lucky that there was no gale or it would have swept us on. My next thought was how to get down safely. पहा, पुन्हा एकदा लेखक या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो की खाली पाहिल्यानंतर जो सपाट भाग होता तो कापलेले नकाशाचे तुकडे वाटत होता. आणि एवढंच नाही तर देवी देवतांची ती शिखरं, उंच पर्वतरांगा लेखकाला वाटत होती. लेखक पुढे आवर्जून उल्लेख करतो की 2 किंवा 3 लोक उभे राहू शकतात एवढी त्या ठिकाणी जागा होती. जर वरच्या भागामध्ये आपण थोडा बर्फ हटवला तर त्या ठिकाणी 2-3 लोक सहज उभे राहू शकत होते. परंतु थोडंसं खाली 20 ते 30 फूट खाली येऊन जर पाहिलं तर त्या ठिकाणी थोडीशी सपाट जागा होती. त्या ठिकाणी 2-3 लोक आरामशीर झोपू शकत होती. एवढी जागा त्या ठिकाणी होती, मुक्काम करू शकत होते. तुम्ही त्या ठिकाणी एखादा तळ ठोकू शकता किंवा एखादा टेंट त्या ठिकाणी उभारून त्या ठिकाणी मुक्काम करू शकता. एवढी जागा त्या ठिकाणी होती. पुढे लेखक सांगतो की जे वरचं टोक होतं ते सपाट होतं. एका बाजूने सपाट होतो तर दुसऱ्या बाजूने त्याला तीव्र उतार होता. त्या ठिकाणी थोडंसं बर्फ पडलेलं होतं. उत्तरेकडच्या दिशेला त्या ठिकाणी थोडंसं बर्फ पडलेलं होतं. बर्फ आच्छादित होतं. आणि त्याच्या की जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिणेला दगड त्या ठिकाणी होते. एवढंच नाही तर पूर्वेकडं बर्फाने आच्छादलेले दगड होते की ज्यामध्ये थोडंसं बर्फ पडलेलं होतं. आणि जी पश्चिम बाजू आहे त्या ठिकाणी बर्फाने आच्छादलेले दगड पूर्णतः त्या बाजूला दिसत होते. लेखक सांगतो की आम्ही त्या ठिकाणी वरच्या बाजूला 15 मिनटं थांबलो साधारणतः. आणि आम्ही जगातले खूप नशीबवान होतो की त्यावेळी त्या ठिकाणी वारा वाहत नव्हता जास्त वेगाने, नाहीतर आम्ही त्या ठिकाणाहून घसरून खाली पडलो असतो. आता मनामध्ये पुढचा विचार होता लेखकाच्या की इथपर्यंत पोहोचलो आहे, परंतु आता पुढे काय करायचं. लेखक या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो की माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता, हाऊ टू गेट डाऊन सेफली. खाली उतरायचे परंतु सुरक्षित कसं उतरायचं हा प्रश्न. चला पुढे जाऊया. लेट्स सी. ऑन द डिसेंड फ्रॉम द समिट I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slip down, you would go into Kangshang Glacier and there would be no trace left of you. मगाशी सांगितल्याप्रमाणे
लेखकानं सांगितलं की आमच्या डोक्यामध्ये प्रश्न होता की सुरक्षितपणे खाली उतरायचं कसं. तर आमचा उतरणीचा प्रवास आता सुरू झाला. लेखक त्याचा मित्र हिलरीच्या पाठीमागे चालला होता आणि दोरी की जो दोर होता तो घट्ट पकडलेला होता. लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतो की पर्वत शिखरं चढण्यापेक्षा पर्वत शिखर उतरणं हे खूप अवघड काम आहे. उतरताना आपण पूर्णतः सुरक्षित खाली उतरू कसं हा विचार लेखकाच्या मनामध्ये होता. कारण उतरणीच्या प्रवासामध्ये अगदी थोडीशी जरी चूक झाली तर त्याचे परिणाम खूप वाईट होणार होते हे लेखकाला पूर्णतः ठाऊक होतं. लेखक स्वतः सांगतो की आम्ही जो दोर हातामध्ये पकडलेला होता अगदी घट्टपणे पकडून आणि मनामध्ये हे बिंबत होतं की आता आपण सेफ आहोत आणि ते मनामध्ये ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत होतो. जसं लेखकाने मगाशी सांगितलं की उतरताना खूप काळजी घ्यावी लागते. लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतो जर का खाली उतरताना तुमचा तोल गेला, तुम्ही पडलात किंवा तुमच्याकडून एखादी चूक झाली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही कांगशुंग नावाची हिमनदी आहे खाली या पर्वताच्या पायथ्याशी, तिच्यामध्ये जाऊन पडलेत समजा आणि एकदा जर तिच्यामध्ये तुम्ही पडलात त्या हिमनदीमध्ये तर तुमचा थांगपत्ताही कुणाला लागणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी जगासाठी संपलेले असाल असं लेखक या ठिकाणी सांगतो. चला पुढे जाऊया. मोर कॉशन नीडेड. आता लेखक या ठिकाणी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीड इन मोर होशियार caution. When I reached Camp 9, my first thought was thank God we have been spared an accident. And if up to now there have been no accident, I hope there will be none in future. I had always prayed to God and He had saved me. परतीच्या प्रवासामध्ये लेखक सांगतो की या ठिकाणाहून पर्वताहून जर कुणी दुर्दैवानं घसरलंच तर खाली असणाऱ्या हिमनदीमध्ये त्या व्यक्तीचं थांगपत्ताही लागत नाही म्हणून काळजी घ्यायची असते. काय काळजी घ्यायची तर ते लेखक पुढच्या पॅराग्राफमध्ये सांगतो की चढण्यापेक्षा उतरणे खूप अवघड काम आहे. या ठिकाणी खरं तर देवाचे आभार मानले पाहिजे लेखक असं सांगतो. कशासाठी तर कॅम्प 9ला या ठिकाणी जेव्हा ते जाणार होते खाली उतरणार होते लेखक सांगतो की चढायला जेवढा वेळ लागतो पर्वतावरती त्याच्यापेक्षा कमी वेळ खाली उतरताना लागतो. परंतु तुम्हाला हुशार राहावं लागतं, काळजी घ्यावी लागते. मी जेव्हा कॅम्प नंबर 9ला पोहोचलो माझ्या मनामध्ये पहिला विचार आला हे देवा आम्ही तुमचे आभारी आहोत. हे परमेश्वरा मला तुझे आभार मानायचे कारण आत्तापर्यंत कुठलाही अपघात या ठिकाणी झालेला नाही आणि भविष्यातही तसं होऊ नये. मी परमेश्वराला नेहमीच विनंती करतो की देवाला विशेष आभार कारण आजपर्यंत कुठलाही ॲक्सिडेंट झालेला नाही, कुठलाही अपघात झालेला नाही म्हणून मी देवाचे नेहमीच आभार मानतो. देवाने नेहमीच माझे आजपर्यंत ऐकलेले आहे. या लेखकाच्या माध्यमातून देवासाठी त्याची असणारी तळमळ या लेखाच्या माध्यमातून आपल्याला कळते. लेखक वारंवार देवाचे आभार का मानतोय, देवाची प्रार्थना का करतो? कारण कुठलीही महान गोष्ट करत असताना माणसाच्या मध्ये जो आत्मविश्वास लागतो, जी दैवी शक्ती आपल्याला नेहमी प्रोत्साहन करत असते, त्या
दैवी शक्तीचा या ठिकाणी लेखक आवर्जून उल्लेख करतो आणि ही संधी दिल्यास बद्दल परमेश्वराचे नेहमीच आभार मानतो. कुठलाही विना अपघात हा त्याचा प्रवास सुखकर झालेला आहे आत्तापर्यंत आणि म्हणून लेखक काळजीपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो. आपण या ठिकाणी आत्तापर्यंत पाहिलं की कुठल्या प्रकारची आपल्याला काळजी ह्या पर्वतरांगा उतरताना आणि चढताना घ्यायची असते. अजूनही कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत लेखक आपल्याला त्या वारंवार सांगत आहे. चला तर आपण अजून कोणत्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची त्या यशस्वीपणे या ठिकाणी सांगताना लेखक दिसत आहे. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन टू मूड फॉर एनी टॉकिंग. We just attended to our own things. We stay there about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job. Just above Camp 8, where the others could see us, I raised my arm with my thumb up. CWF Noise and WG Lowe saw us and their faces flushed with joy. In this way, I was able to tell them of our success. As we got nearer to Camp 8, Lowe came to meet us and came up about 300 feet with tea and कॉफी. 9 नंबरच्या कॅम्पमधून 8 नंबरच्या कॅम्पकडे जाताना हिलरी आणि लेखक या ठिकाणी सांगतो की आम्ही दोघेही कुठल्याच बोलण्याच्या मूडमध्ये नव्हतो. आमचं सगळं अटेन्शन, आमचं सगळं लक्ष खाली कसं व्यवस्थित उतरता येईल आणि सेफली उतरता येईल ह्याच्याकडे. तर आम्ही साधारणतः अर्धा तास त्या ठिकाणी थांबलो. त्यानंतर थोडासा बर्फ आम्ही उकळवला आणि त्यापासून लिंबू पाणी तयार केलं. आम्ही ते लिंबू पाणी घेतलं आणि आमच्या पुन्हा प्रवासाला लागलो. तेथून जेव्हा आम्ही निघलो सगळं साहित्य आम्ही त्या ठिकाणीच ठेवलं. फक्त आमच्यासोबत झोपण्यासाठी लागणाऱ्या ज्या बॅग होत्या त्या घेतल्या आणि उर्वरित सगळं साहित्य त्या ठिकाणी आम्ही तिथेच ठेवले. खाली उतरत असताना आम्ही त्या ठिकाणी एक रात्र घालवली. एक रात्रीचा मुक्काम आम्ही कॅम्प 8 नंबरकडे येताना वरतीच केला. एक रात्र घालवली. परंतु जेव्हा कॅम्प 8च्या जवळ किंवा कॅम्प नंबर 8च्या जवळ जेव्हा यायचं होतं तिथला प्रवास थोडंसं सुखकर होता. कुठलाही त्रास त्या ठिकाणी झालेला नाही. आणि जेव्हा आम्ही कॅम्प नंबर 8कडे येत होतो त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जे बाकीची टीम आहे, आमचा मित्रपरिवार होता. त्यामध्ये CWF नॉईस होता, WG लोवे होता. त्यांना पाहून लेखकाने त्याचे हात वर केले. यशस्वी झाल्याची खूण त्या ठिकाणी स्वतःचा अंगठा वर करून त्या ठिकाणी लेखकाने केली. आणि हे पाहून त्या दोघांच्याही चेहऱ्यावरती हास्य उजळलं. लोवे नावाचा जो लेखकाचा मित्र होता तो खूप आनंदी झाला आणि आमच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन तो साधारणतः कॅम्प 8पासून 300 फूट वर अंतर तो चढून आला आमच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन त्या ठिकाणी. Another 50 feet down, we met Noyes, who bought us more tea. This tea smelled kerosene. Apparently, it had been made in a hurry, and somehow some kerosene got into the welcome cup. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it,
I was going to enjoy it, whatever the smell. Tenzin Norgay from Archives of TOI. मित्र लोवे 300 फुटावर चहा घेऊन आला, कॉफी घेऊन आला. त्यानंतर लेखक अजून खाली 50 फुटावर आला. त्यावेळी दुसरा मित्र नॉयस, की जो लेखकाच्या टीममध्ये होता, लेखकासाठी अजून चहा घेऊन आला. परंतु यावेळी तो जो चहा घेऊन आला होता त्याला कसला तरी रॉकेलचा वास येत होता, घासलेटचा वास येत होता. आणि लेखक या ठिकाणी घाईघाईमध्ये चहा करताना त्याच्याकडून त्या चहाच्या कपामध्ये थोडंसं रॉकेल सांडलं होतं. आणि त्याने तो चहा आम्हाला 50 फूट खाली अजून घेऊन आला होता. तो चहा घेऊन येताना त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. म्हणून आम्ही तो चहा आनंदाने प्राशन केला. वास कसलाही येत असला तरी आमच्यासाठी एवढं कष्ट घेऊन तो वर उंचावर आलेला होता. म्हणून आम्ही तो आनंदाने चहा पिलो. भले त्याला कुठलाही वास येऊ, परंतु तो चहा देण्यामागची त्या मित्राची भावना, तो आनंद वेगळाच होता आणि आमचाही उत्साह वेगळा होता. आणि म्हणून त्या ठिकाणी लेखक सांगतो की तो चहा मी आनंदाने पिऊन टाकला. या ठिकाणी लेखकाने त्यांच्यामध्ये असणारा उत्साह आणि पूर्ण प्रवास याचं वर्णन केलं आहे. या लेखामधून आपल्याला एक प्रेरणा मिळते की कुठलंही कठीण काम असो त्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याकडे जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी हा लेख आपल्यासाठी एक सिग्निफिकन्स आहे, एक प्रबोधन आहे, आपल्यासाठी एक प्रोत्साहन आहे की जेणेकरून कुठलंही अवघड काम करताना जर आपल्या मनामध्ये आत्मविश्वास असेल, तर इच्छाशक्ती असेल, तर जगातलं कुठलंही काम अवघड वाटत नाही. आणि ते काम पूर्ण करत असतानाही आपल्याला त्यामध्ये किती अडचणी आल्या तर आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी आपल्याला साथ देतो. धन्यवाद. अशा प्रकारे तुमचा हा आजचा लेसन ऑन टू द समिट वी रीच द टॉप हा संपलेला आहे. त्याखालील प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.